हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आत्ता म्हणजे आज मी नाईटला तेल लावत आहे. कारण मी बरेच ब्लॉग डेच्या वेळेस तेल लावताना बघितलेले आहे ऑइल हेअरचे तुम्ही माझे. तर नाईटला सुद्धा असेल माझा एखादा, पण नाईटला जास्त बनवणं होत नाही कारण खूप झोप आलेली असते या टायमाला. आणि तुम्हालाही माहीत आहे हेड मसाज करताना इतकं छान वाटते की झोपच लागते. तर बरेचदा मी नाईटलाच लावत असते तेल. तर कधी कधी सार्थकसुद्धा माझ्या केसात मसाज करून देत असतो. खूप बरं वाटतं आणि खूपच लवकर झोप येते. तर त्याच्यामुळं काही म्हणजे एकदम झोपून आरामात असं एकदम आरामात तेल लावणं असतं. तर त्याच्यामुळं ब्लॉग शेअर करणं नाईटचं होत नाही. पण आज नाईटचा ब्लॉग शेअर केला आहे स्पेशल तुमच्याबरोबर. म्हटलं चला आज नाईटचा ऑइल हेअरचा ब्लॉग शेअर करूया. तर आता मी दोन्ही हातावर घेतलेला दोन्ही भाग इकडेचे तुम्ही बघू शकता तर करून घेतलेले आहेत साईडला. आणि तर मी लेन्सपर्यंत लावत आहे तेल. तर आज खूप वेगळ्या पद्धतीने लावलं, तुम्ही बघितलं असेल. तर दोन्ही पार्टमध्ये. आणि मी जास्तसुद्धा नाही लावलं कारण माहीत नाही उद्या मला हेअर धुवायचे नव्हते. पण म्हटलं चला मला लावायची होती उद्या मेहंदी केसात. पण मी ते व्हिडिओ बनवला होता जवसाचं जेल मी केसात लावलं होतं. तर त्याच्यावर मला थोडं लावायचं होतं. त्याच्यावर थोडे विखरले वाटत होते केस, म्हणून थोडं तेल लावायचं होतं. असं नेहमी जसं ऑइल करते केसात, हेड मसाज करते तेव्हा तुम्ही बघितलं असेल खूप सारं ऑइल करते, तसं लावायचं नव्हतं. म्हणून मग म्हटलं चला थोडंफार तेल लावून घेऊया केसात. तर ब्लॉग शेअर करते. तर बघा असं आतमध्ये जसं मी नेहमी फिंगरनी मसाज करत असते तसंच आतमध्ये तेल मी एकदम कमी लावलेलं आहे. पण फिंगरनी मसाज करून घेत आहे तुम्हाला दाखवायला की नाईटला मी अशाच पद्धतीने आणि तशीसुद्धा अशा पद्धतीने मी बरेचदा मसाज करते. तसंही स्वतःच्या केसात आणि लांब केसात मसाज करायला खूप हात दुखतात, कारण माझे तर दुखतातच, लवकर गळून येतात. तर मी स्वतःची मसाज खूप कमीच करते. माझ्या केसात जेव्हाही तेल लावायचं असलं तर मी थोडंफार 5 मिनिटात ब्लॉग बनवायचा असला तर लावते, नाही तर मग एरवी मी सार्थकला लावून मागत असते थोडंसं, किंवा मग असंच लावून घेते. मसाज वगैरे काहीही करत नाही. आता मी हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे हेअर ऑइलबद्दल, केसांबद्दल, कसं मी तेल लावते, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता भरपूर सांगितलेल्या आहेत. तर आता बघा अशा पद्धतीचं मसाज करूया. तर आता राऊंड शेपमध्ये करून घेत आहे. तर इतकं बरं वाटते तुम्हाला सांगते. इथे वरच्या जो आपला फ्रंट एरियाचा वरचा भागाला जेव्हा आपण मसाज करतो तेव्हा खूप रिलॅक्स वाटतं. तर आता हे थोडंसं तेल सगळ्या केसात कसं ऑब्झर्व होईल म्हणून आता जसं मी घासून घेतलं अशा पद्धतीने आणि डोक्यावर टॅप टॅप करून घेतलं थोडं आणखी एकदम फ्रेश वाटण्यासाठी.
आता तुम्ही बघितलं आहे मी कशी एक एक म्हणजे लेअर घेऊनसुद्धा केसात म्हणजे ओढून वगैरे सगळं काही स्टेप ज्या आहेत अशा 4-5 स्टेप आहेत मेन त्या तुम्हाला सांगितल्या आहेत. तर आता लेन्समध्ये लास्ट त्या केसात लावणं नेहमीच मी सांगत असते आणि मी नेहमीच लावते लेन्सपर्यंत. थोडं मधात केसांना इकडे तिकडे झालं तरी चालते, पण लेन्समध्ये आणि स्कॅल्पमध्ये लावते. तर आता सगळे हेअर मागे घेते. तर सगळे हेअर आता मी मागे घेतलेले आहेत आणि एक असा जोडा टाकून घेते. तर जसं रात्रीला मी कधी जोडा टाकते तर कधी गुंफून घेते, पण आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे रात्रीचा टाईम असला तर बिलकुलच करावंसं वाटत नाही. तर म्हटलं चला आता घेऊया इथे वर बांधून. आणि आता तुम्ही म्हणाल की झोपायचं कसं, तर हे बघा हे खूप उंचावर आहे आणि आता झोपात आपण जेव्हा इतका उंच घालतो तेव्हा झोपण्यात काही प्रॉब्लेम होत नाही. तर क्लचरसुद्धा मी इथे लावलेला आहे तर काही प्रॉब्लेम नाही आणि ते सुद्धा एकदम ढिला लावलेला आहे. तर या साईडने सुद्धा आपल्यावर कडेवर होऊन झोपता येतं, या साईडने सुद्धा कडेवर होता येतं. आणि हे बघा इथे मागच्या साईडला वर लावला तर असं सुद्धा करता येतं. तर त्याच्यामुळं आता काही प्रॉब्लेम नाही आणि व्यवस्थित केस म्हणजे असं नाही की आता हा जोडा असाच राहणार, कारण मी तुम्ही माहीत आहे नुसतं गोल फिरून घेतलेले आहेत केस आणि माझे तसेही केस लवकर सुटतात सिल्की हेअरमुळे. तर चला मग आजसाठी इतकंच. कसा वाटला आजचा व्हिडिओ ते नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बाय.